सांगतात, कर्मणः सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमसः फलम. की विवेकी पुरुषांनी शुभ कर्माचे तर सात्विक निर्मळ फळ सांगितले आहे आणि राजस कर्माचे फळ दुःख सांगितले आहे आणि तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितलेले आहे. आता हे तेच पुन्हा पुन्हा त्या श्लोकामध्ये आलेलं आहे की वास्तविक पाहता कर्म हे जड आहे. कर्म काही कुठलं वाईट नाही आहे, पण त्या कर्म करण्यामागचा जो हेतू आहे, जो भाव आहे, तो सात्विक असतो, तो राजस असतो आणि तो तामस असतो. कुठल्या भावाने आपण कर्म करतो तो भाव आपल्याला मग प्राप्त होत असतो. म्हणून त्यांनी सांगितलं की कर्म कुठलंही वाईट नाही आहे, कर्म कुठलंही सात्विक राजस तामस असं नाही आहे, तर त्याच्या मागचा जो कर्त्याकडून म्हणजे कर्ता सात्विक असतो, कर्ता तामसी असतो. आता पुढे आपल्याला 18व्या अध्यायामध्ये कर्त्याचे 3 प्रकार येतील, कर्माचे 3 प्रकार येतील, सत्व सात्विक राजस तामसी हे सगळे प्रकार आपल्याला पुढे आपण बघू. सत्वगुणाचे स्वरूप स्वच्छ असते, निर्मळ असते. सत्वगुण पाहिला आपण, प्रकाश निर्विकार असतो आणि म्हणून सत्वगुण असणारा कर्ता जे कर्म करील ते कर्म सात्विकच असतं आणि कर्मकर्त्याचे रूपच असतं. या सात्विक कर्मामध्ये फलरूपाने जी परिस्थिती प्राप्त होईल तीही तशी शुद्ध निर्मळ सुखदायी असेल. म्हणजे कर्मणः सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम, की जो सात्विक कर्म करतो त्याला फळ हे सात्विकच मिळतं, निर्मळच मिळतं असं त्यांनी सांगितलं. आणि ते कर्म कसं असतं, फलेच्छारहित होऊन केलेलं कर्म असतं, त्यामुळे ते सात्विक कर्म असतं आणि तो जो असं कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असं म्हटलं जातं. आणि पुढे तर असं होतं की तो जो सात्विक कर्ता आहे तो गुणातीत होण्याच्या योग्यतेला हळूहळू पोहोचतो. सात्विक कर्म करता त्याची इच्छा अशी होते की फलेच्छारहित कर्म करायचं, की मला हे कुठल्याही मला या कर्माचं फळ नको आहे, फळासाठी म्हणून मी करणार नाही, तर लोकांच्या कल्याणासाठी म्हणून हे कर्म मी करणार आहे. अशा पद्धतीने तो सात्विक करता मग पुढे गुणातीत होतो असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्याकडून होणारी जी कर्मे असतात ती अकर्म होतात. अकर्म म्हणजे काय की फलेच्छारहित कर्म, निष्काम कर्म. त्याच्या पुढे सांगितलं त्यांनी रजसस्तु फलम दुःखम, जो राजसी करता असतो, जो राजस कर्म करतो त्याच्या मनामध्ये आसक्ती असते आणि मग आसक्ती असल्यामुळे काय होतं की राजस कर्माचं फळ जे आहे ते भोगरूप फळ, त्याला भोग भोगावा लागतो आणि राजस कर्माने पदार्थाचा भोग होईल, शरीराला सुख आराम मिळेल, संसारात आदर सत्कार, माझा कोणी आदर सत्कार करावा असं वाटेल आणि तो होतोच. म्हणजे राजस करता तसाच असतो. मृत्यूनंतर त्याला स्वर्ग वगैरे भोगांची प्राप्ती होते आणि हे जितके काही संबंधजन्य भोग आहेत ते सर्व दुःखालाच कारण आहे. म्हणजे सात्विक कर्माचं फळच फक्त सुख सांगितलेलं आहे, पण राजसी कर्माचं फळ मात्र त्यांनी तात्कालिक जरी सुख वाटलं तरी ते दुःखच असतं, कारण की जन्ममरण देणारं आहे ना. राजसी कर्म कसं असतं तर ते पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं, म्हणून राजस कर्माचं फळ हे दुःख सांगितलेलं आहे. रजोगुणापासून आपल्याला माहिती आहे की 2 गोष्टी उत्पन्न होतात, एक पाप आणि एक दुःख. म्हणजे वर्तमान काळामध्ये एखादा मनुष्य जर पाप करत असेल तर त्या पापाचे फळ त्याला दुःख भोगावंच लागतं. म्हणून त्यांनी सांगितलं की 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता की अथकेन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः, की आम्हाला बळजबरीने हे पाप कोण करायला लावतं आमची इच्छा नसताना, असं अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला होता. तेव्हा भगवंतानी उत्तर दिलं होतं की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हा रजोगुण बघतोय ना आपण की हे काम आणि काम एष क्रोध एष, हे काम आणि क्रोध जे आहेत हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत आणि हे माणसाला पाप करायला प्रवृत्त करतात असं त्यांनी तिथेच सांगितलेलं होतं. म्हणजे रजोगुणापासूनच उत्पन्न होणाऱ्या कामनेलाच पाप करविण्यासाठी कारण सांगितलेलं आहे, कामना. आता पुढे तमोगुणाचं स्वरूप हे मोहनात्मक आहे, मोह उत्पन्न करणारा तामस करता असतो आणि त्याचा परिणाम काय होतो तर हिंसा हानी
मूढता, मूर्खता असं कर्म त्याच्याकडून घडतं. तामस कर्माचं फळ असतं अज्ञान, आणि अज्ञान बाहुल्य योनीचीच प्राप्ती त्याला होते. त्यामुळे मग कुठली योनी, पशु पक्षी, कीटक, पतंग, वृक्ष, लता, पर्वत इत्यादी मूढ योनीमध्ये त्याचा जन्म होतो, आणि ज्यामध्ये अज्ञानाची मुख्यता असते, अज्ञानच असतं त्या योनींमध्ये. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं ह्या 16व्या श्लोकामध्ये की सात्विक कर्माचं फळ हे निर्मळ असतं, रजोगुणी कर्माचं फळ हे दुःख असतं, आणि तमोगुणी कर्माचं फळ हे अज्ञान असतं. आता त्याच्या पुढे काय सांगतात, सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमादमोहो तमसो भवतो ज्ञानमेवच. सत्वगुणापासून ज्ञान, रजोगुणापासून लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह, अज्ञान हे उत्पन्न होतात. म्हणजे कोणत्या कोणत्या गुणापासून तात्कालिक वृत्ती कुठल्या कुठल्या वाढतात ते सांगितलं आहे. की खरं तर त्या कर्माच्या मुळामध्ये गुण असतात. म्हणजे आपल्या हातून जे कर्म घडत असतं ते कर्म कशा प्रकारचं होतं ते आपल्या गुणांवरून कळतं. की तेव्हा जर आपला गुण सात्विक असेल तर आपल्या हातून सात्विक कर्म घडतं, तेव्हा जर आपला गुण राजसी असेल तर रजोगुणी कर्म घडतं, आणि तेव्हा जर तामसी असेल तर तमोगुणी कर्म आपल्याकडून घडतं. मग सत्वगुणापासून ज्ञान होतं, सत्वगुणाचं फळच ज्ञान सांगितलेलं आहे, सुख सांगितलेलं आहे. आणि सुकृत आणि दुष्कृत कर्माचा विवेक होतो, त्या विवेकाने मनुष्य सुकृत सत्कर्मच करतो, आणि त्या सुकृत कर्माचे फळ सात्विक आणि निर्मळ असतं. रजोगुणी कर्माचं फळ त्याचं लोभ हे फळ आहे, लोभ वाढत जातो माणसाचा, आणि लोभाविष्ट मनुष्य जे कर्म करतो त्याच्यापासून त्याला फळ काय मिळतं तर दुःख हे फळ मिळतं. म्हणजे जितके मिळाले आहे त्याच्यात अजून अजून वाढ व्हावी, अजून अजून वाढ व्हावी असं त्या रजोगुणी माणसाला वाटत असतं, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि हे आपण अनुभव घेतच असतो संसारामध्ये की धनाचा संचय करतात हे लोक, रजोगुणी लोक, आणि मग त्याच्यामध्ये असत्य म्हणजे ते धन अनुचित रीतीने मिळवायचं. एकदा मिळालेलं धन अजून कसं वाढेल, अजून कसं वाढेल, ती समाधानी वृत्ती त्या ठिकाणी नसते. आणि मग त्याच्यासाठी असत्य बोलायचं, कपट करायचं, धनाचा संग्रह करायचा, मग त्याच्यामुळे पाप वाढतं, आणि मग 84 लाख योनीमध्ये दुःख भोगावं लागतं, जे हे राजस कर्माचं फळ सांगितलेलं आहे, दुःख. आणि त्याच्या पुढे आहे तमोगुणाचं, प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. तमोगुणाने प्रमाद, मोह, अज्ञान उत्पन्न होत असते, आणि या तिन्हीच्या बुद्धीमध्ये येण्याने विवेक विरुद्ध कामं होतात. त्यामुळे अज्ञानच दृढ होत असते, विवेक वैराग्य ह्याचा लोप होऊन जातो राजस आणि तमोगुणामध्ये. म्हणजे तमोगुणाने अज्ञान तर उत्पन्न होतंच, आणि त्यांनी सांगितलं आहे की अज्ञानाने तमोगुण उत्पन्न होतो आणि तमोगुणाने अज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे कसं दोघांचं सांगितलं आहे बघा की जसं वृक्षापासून बीज उत्पन्न होतं आणि बीजातूनच वृक्ष निर्माण होतो, तसं तमोगुणापासून अज्ञान, अज्ञानापासून तमोगुण. म्हणजे कुठलं आधी कुठलं नंतर नाही, तर ते एक चक्रच आहे. म्हणजे म्हणून त्यांनी सांगितलं की प्रमाद, आळस, निद्रा ह्या सगळ्या गोष्टी कशा पाहिजे तर ह्या संयमात पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की निद्रा म्हणजे तमोगुणाचं लक्षण सांगितलेलं आहे, मग काय आम्ही झोपायचं नाही का, आपल्याला तर निद्रा आवश्यक आहेच. मग पुढे त्यांनी खुलासा केला आहे की निद्रा तमोगुणी नाही तर, आणि निषिद्धही नाही, तसेच बंधनात टाकणारही नाही, कारण शरीरासाठी निद्रा ही आवश्यक आहे. म्हणजे आवश्यक तेवढी जर निद्रा घेतली तर ती सात्विक पुरुषाला पण आवश्यक असते, गुणातीत पुरुषालाही निद्रा आवश्यक असते. वास्तविक अधिक निद्राच बंधनात टाकणारी आहे. जो सतत लोळत पडतो, जो सतत निद्रा घेतो, तो म्हणजे निषिद्ध आणि तमोगुणी आहे. अतिनिद्रा घेणं हे तमोगुणाचं लक्षण आहे. नाहीतर संयमित निद्रा ही सगळ्यांसाठी आवश्यक आहे. कारण अधिक निद्रेने शरीरात आळस वाढतो, पडूनच राहावे असे मनाला वाटते, आणि म्हणून पुष्कळ समय व्यर्थ होतो. आणि म्हणून तमोगुण्याचं लक्षण हे आळस, निद्रा, प्रमाद हे सांगितलेलं आहे.
म्हणजे ते म्हणतात पुढे की हा जीव काय आहे, साक्षात परमात्म्याचा अंश आहे आणि प्रकृतीशी जोडलेला आहे. प्रकृतीमध्ये आपण राहतो आणि त्यामुळे आपल्या गुणांशी संबंध होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या वृत्ती निर्माण होतात आणि त्या वृत्ती जशा निर्माण होतात तसं तसं आपल्याला तसं कर्म घडतं आणि तसं कर्म घडल्यानंतर त्याचं फळ मिळतं. ते काय की कोणाला उच्च योनी मिळते, कोणाला नीच योनी मिळते, कोणाला मध्यम योनी मिळते. आणि हे सगळं कशामुळे घडतं, तर हे सगळं या गुणांमुळे घडतं. गुणत्रय विभाग योग हा आहे. म्हणून त्यांनी आपलं ज्ञान जागृत ठेवण्यासाठी काय सांगितलं की परमात्मा हाच उद्देश ठेवायला पाहिजे माणसाने, की हा जो परमात्मा आहे तो सामान्य मनुष्याप्रमाणे प्रकृतीमध्ये स्थित राहत नसतो, म्हणून त्याच्या ठिकाणी प्रकृतीजन्य गुणांची परवशता राहत नाही. आणि साधन करीत करीत कालांतराने जेव्हा अहंता परिवर्तित होऊन लक्ष्याची दृढता होते तेव्हा त्याला आपल्या स्वतःसिद्ध गुणातीत स्वरूपाचा अनुभव येतो. याचेच नाव बोध होणे. म्हणजे थोडीशी अवघड भाषा इथे वापरलेली आहे, पण जे आत्तापर्यंत आपण बघितलं की ह्या 3 गुणांमध्ये तमोगुण कमी करायचा, रजोगुणही थोडा थोडा कमी करायचा, सत्वगुणाकडे जायचं आणि मग सत्वगुण जसा जसा आपला वाढतो, ग्रंथांचा सहवास घडतो, मग आपल्याला गुरुकृपा होते आणि मग हळूहळू आपल्याला बोध होतो. बोध म्हणजे ज्ञान मिळतं आणि या जीवनामध्ये येऊन काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी केलं पाहिजे असं जेव्हा आपल्याला, म्हणजे संसार तर काय सगळेच करतात, तो होतच राहतो. ते करता करता अजूनही दुसरं काहीतरी आहे का या जगामध्ये, ते मला मिळवायचं आहे का, त्याचं ज्ञान मला घ्यायचं आहे का, असं आपोआपच अंतस्फूर्ती होते माणसाला. आणि हे सगळं सत्वगुण वाढण्याचं लक्षण आहे. सत्वगुण वाढल्यानंतर पुढे हळूहळू त्याला ज्ञान मिळू शकतं असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे तात्कालिक गुणांचा उदय झाला, म्हणजे कोणाचं त्या मरणसमयी तमोगुण वाढला, कोणाचा रजोगुण वाढला, तर त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे वाढतात आणि मृत्यूनंतर त्यांना कोणती गती होते याचे वर्णन आता पुढच्या श्लोकात आहे. म्हणजे हे तर बघितलं आपण की त्याच्यापासून फळ काय मिळतं किंवा कुठली योनी मिळते तेही सांगितलं, पण तरीसुद्धा अजून खुलासा करून ते सांगतात की 18वा श्लोक आहे, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. की सत्वगुणामध्ये स्थित असलेली माणसे ऊर्ध्व लोकात जातात, रजोगुणात स्थित असलेली माणसे मृत्यू लोकात जन्म घेतात, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि तमोगुणामध्ये ज्यांची वृत्ती स्थित असते अशी माणसं अधोगतीला जातात, हे या श्लोकात सांगितलं आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये सत्वगुणाची प्रधानता असते आणि ज्या कारणाने त्यांनी भोगांचा संयम केला आहे, ज्यांनी तीर्थाटन केलेलं आहे, व्रत केलेली आहे, दान दिलेलं आहे, अनेक शुभकर्म केलेली आहेत, दुसऱ्यांच्या सुखासाठी जे झटलेले आहेत आणि पाणपोया बांधलेल्या आहेत, अन्नक्षेत्र बांधलेलं आहे, हे सगळं आपण पाहिलं होतं. सत्वगुणी आपल्या रामदास स्वामींनी सत्वगुणाचं वर्णन किती छान केलं आहे, ते सगळं आपण मागे बघितलेलं आहे. अनेक रस्ते तयार केलेले आहेत, पशुपक्ष्यांच्या सुविधेसाठी वृक्षलता लावल्या आहेत. अनेक लोक पाणी ठेवतात बघा बाहेर की पक्ष्यांनी तिथे येऊन पाणी प्यावं. उन्हाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाण्याने भरलेले रांजण ठेवलेले असतात की येणारा जाणारा वाटसरू ते पाणी पिईल. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे गोशाळा बांधतात काही लोक, मग यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे, सत्वस्था. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. असं सत्वगुणी काम करणारे जे लोक असतात त्यांचा जेव्हा देहांत होतो तेव्हा त्यांचा मग सत्वगुणाशी संबंध येतो, कारण त्यांनी आयुष्यभर तेच कर्म केलेलं असतं आणि मग त्यांना काय होतं, उत्तम लोकाची प्राप्ती होते, ऊर्ध्व लोक त्यांना मिळतो.